आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या बऱ्याच ठिकाणी लागलेल्या आहेत. मुलं दिवसभर घरीच राहतात आणि गरमी पण खूप आहे. तर मुलांना दिवसभर काहीतरी थंड खायला लागतं. आईस्क्रीम, कुल्फी काहीतरी लागतच राहतं. बरं मुलांनाच नाही तर घरातील सगळ्यांनाच लागतं. तर मी त्यासाठी अशीच आज एक छानशी अशी एगलेस ब्रेड पुडिंग बनवलेली आहे. ही फ्रीजमध्ये ठेवून मस्त छान एक आठवडाभर खाता येते. खूपच रसरशीत आणि खूपच अशी मधुर चवीची ही ब्रेड पुडिंग आहे. ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे. कस्टर्ड पावडर आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही फ्लेवरचं घेऊ शकतो, जसं की मँगो फ्लेवर, व्हॅनिला फ्लेवर किंवा अजून तुम्हाला जे कोणतं आवडत असेल ते. आता ह्या घेतलेल्या कस्टर्ड पावडरमध्ये दूध मिक्स करून घ्यायचं आहे 1 वाटी. आणि ह्या ब्रेड पुडिंगसाठी सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ब्रेड. ही ब्रेड एगलेस आहे आणि कस्टर्ड पावडर देखील एगलेस आहे. आता ह्या ज्या ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत मी इथे 10 स्लाईस घेतलेल्या आहेत. त्या अगदी ताज्या, मऊ आणि नरम स्लाईस आहेत. ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी नेहमी आपल्या आवडीची व्हाईट ब्रेड किंवा मिल्क ब्रेड वापरली तर जास्त चांगली चव येते. आता ह्या ब्रेडला मी हाताने असं चांगलं कुस्करून घेतलेलं आहे. त्याचे काठं देखील काढलेले नाहीत, कारण आपल्याला ह्या ब्रेड मिक्सरमध्येच फिरवून घ्यायच्या आहेत अशा रवाळ. त्याच्यामुळे काठं नाही काढले तरी चालतात, पण जर का काही जणांना काठं आवडत नसतील तर काठं देखील काढू शकतो. आता हे तुकडे केलेले सर्व ब्रेड मी मिक्सरमध्ये अशी चांगली फिरवून घेते. आता हे जे 600 ml दूध घेतलेलं आहे त्याच्यापैकी 1 कप दूध ह्या 4 चमचे कस्टर्ड पावडरमध्ये टाकून चांगलं असं हलवून घेते. ह्याच्यामध्ये कोणत्याही गाठी नको राहायला. एक रसरशीत असं स्लरी टाईप हे झालं पाहिजे, कारण हे आपल्याला नंतर दुधामध्ये ब्रेडसोबत शिजवायचं आहे. पण त्याआधी सर्वात मोठी स्टेप म्हणजे इथं साखरला कॅरमलाईज करून घ्यायचं आहे. इथे मी गॅस थोडा मिडियम ठेवलेला आहे. जाड बुडाचं भांडं घेतलं आणि फक्त साखर टाकली आहे अर्धी वाटी. त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा एक थेंब देखील टाकायचा नाही. आणि थोडंसं असं साखर अशी पातळ पातळ फैलवून घ्यायची. एकदा काही साखर थोडीशी वितळवायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा. मग मात्र गॅस चालू नाही ठेवायचा, कारण गॅस जर का चालू ठेवला तर हे साखर पूर्ण जळून जाईल आणि आपल्या ब्रेड पुडिंगला खूप अशी खराब आणि जळकट अशी चव लागेल. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे जे जाड बुडाचं भांडं आहे तर त्याच्यामध्येच ही साखर पूर्ण अशी हलवून घ्यायची. हलवून घेतल्याबरोबर ही साखर अशी चांगली सोनेरी रंगाची येईल. ह्याच्यापेक्षा जास्त नाही ठेवायची ह्या गरम भांड्यात, नाहीतर खूपच जळकट अशी चव लागेल. इथे मात्र सावधगिरीने हे कॅरमलाईज केलेलं शुगरचं सिरप आहे ते दुसऱ्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं. ज्या भांड्यामध्ये आपल्याला ब्रेड पुडिंग वाफवायची त्याच भांड्यामध्ये. बरं, मार्केटमध्ये देखील ब्रेड पुडिंगचा हे 1 स्लाईस घेतली तर सहज आपले 200-250 रुपये जातात आणि परत ती एगलेस नसते, कारण सहसा ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी अंड्यांचा वापर हा करावाच लागतो. पण आज मी इथे एगलेस ब्रेड पुडिंग बनवली आहे. आता जे राहिलेलं दूध आहे ते मी असं गरम करायला ठेवलेलं आहे स्लो गॅसवर. आणि ही जी ब्रेड आहे मिक्सरमध्ये दळून घेतलेली, बारीक करून घेतलेली, ती ब्रेड 10 स्लाईस होत्या ना, ती ब्रेड सगळी अशी ह्या दुधामध्ये टाकून फक्त 30 सेकंड शिजवली. आता हे 30 सेकंड झाल्याच्या नंतर ही जी कस्टर्ड पावडर दुधामध्ये कालवून घेतली आहे ती ह्याच्यात मिक्स करणार. ब्रेड पुडिंग बनवायला थोडंसं आणि थंड करायला थोडंसं पेशन्स लागतं, पण ही जी एकदा खाल्ली ना ब्रेड पुडिंग तर काय छान सगळा शीन निघून जातो. आता ही कस्टर्ड पावडरची जी स्लरी बनवलेली आहे ती ह्या ब्रेड आणि दुधाच्या मिश्रणामध्ये टाकायची आणि छान असं 1 मिनिटभर शिजवून घ्यायचं. गॅस मात्र इथे देखील स्लोच ठेवायचा आहे. बरं, बाहेरच्या कोणत्याही प्रकारच्या आपण पुडिंग घेतल्या त्याच्यात अंडे तर वापरतातच, पण एक्स्ट्रा इसेन्स वापरतात, कलर वापरतात. आता ह्याच्यामध्ये थोडीशी परत मी चवीनुसार साखर टाकली. आपल्याला किती गोड पाहिजे त्याच्यानुसार. साखर नाही आवडली इथे टाकायला तर कंडेन्स मिल्क देखील वापरू शकतो. आता हे चांगलं शिजवून तयार आहे. आता गॅस बंद केलेला आहे
आणि 1 मिनिटभर हे ह्याच पातेल्यात ठेवते, म्हणजे या अजून थोडं गरमपणाने व्यवस्थित हे शिजल्या जाईल. आता हे ह्याच्यापेक्षा पातळ नाही करायचं आणि ह्याच्यापेक्षा घट्ट नाही करायचं. आता ज्या भांड्यामध्ये कॅरमलाइज शुगर सिरप ओतून घेतलं होतं त्याच्यामध्येच हे ब्रेड पुडिंगचं शिजवलेलं जे मिश्रण आहे ब्रेड आणि कॉर्नफ्लोअरचं कस्टर्ड पावडरचं ते टाकलं, कारण ह्याच भांड्यामध्ये ही ब्रेड पुडिंग वाफवायला ठेवायची आहे. आता फॉईल पेपरनी हे भांडं पूर्णपणे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यावरती जर का झाकण ठेवलं तर मग वाफवताना मध्ये घाम पडेल, पण फॉईल पेपरनी कसं मध्ये घाम पडणार नाही. अशा पद्धतीने पूर्ण भांडं फॉईल पेपरनी मी झाकून घेतलं. आता ही जी फॉईल पेपर गुंडाळली आहे, चांगली गच्च गुंडाळली आहे, अशाच पद्धतीने गुंडाळावी लागते, नाहीतर सगळं वाफे देताना ते पाणीमध्ये जाऊ शकतं. आता ह्या फॉईल पेपरला मी अलगद एक छोटंसं असं वरती छिद्र पाडलेले आहे, कारण जेणेकरून तो घाम मध्ये नको पडायला. एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये खूप जास्त पाणी ठेवलं. इथे गॅस मी फुल ठेवलेला आहे आणि एक अशा उंचीचा स्टँड, वाटी, प्लेट ठेवायची, जेणेकरून आपण ज्या भांड्यामध्ये ब्रेड पुडिंगचं मिश्रण टाकलेलं आहे ते मिश्रणमध्ये पाणी नको जायला. असं व्यवस्थित ठेवायचं, झाकण टाकायचं आणि साधारणतः सुरुवातीला 3 मिनिटे फुल गॅसवर आणि नंतर 10 मिनिटे मीडियम गॅसवर अशी याला वाफ येऊ द्यायची. वाफ आणते वेळेस सारखं मधून असं उघडायचं नाही. उघडलं तर त्याने काय होईल की ही ब्रेड पुडिंग कच्ची राहील, सगळ्या भागात इक्वलप्रमाणे वाफवले नाही जाणार. आता 13 मिनिटानंतर बघू शकता ब्रेड पुडिंगचं सगळं छान वाफ आले आहे, पाणी देखील बऱ्यापैकी संपलेलं आहे. आता ह्याच पातेल्यामध्ये पूर्णपणे थंड होईपर्यंत असंच ठेवणार आहे. गॅस इथे बंद केलेला आहे. आता हे वरची फॉईल पेपर काढल्यानंतर एक जादू पहा, किती सुंदर, घट्ट आणि अशी सोनेरी रंगाची सोनसळी ब्रेड पुडिंग दिसते. ही ब्रेड पुडिंग खाताना जो कॅरमलाइजची चव आहे ना, ती खूपच अप्रतिम आणि खूप मधुर लागते. बरं, शिजल्यानंतर हे असं टूथपिक लावून किंवा बोटाने चेक करू शकता की हे शिजलं आहे की नाही. छान शिजलेलं आहे. आता मी ह्या बाऊलमधून ही ब्रेड पुडिंग दुसऱ्या ह्याच्यात ट्रान्सफर करून घेणार आहे. त्याच्यासाठी अशी एक प्लेट घेतली, ती ब्रेड पुडिंगच्या भांड्यावरती अशी पालती ठेवली आणि असं ब्रेड पुडिंगचं भांडं उलटं करून असं थप असं थोडा वेळेस केलं की अगदी सहज सुटते. त्याला असं फार आपल्याला कोणतेही कष्ट घ्यावे लागत नाहीत. इथे बघू शकता हे जे कॅरमलाइज ज्यूस आहे साईडला, ते प्रत्येक पीससोबत थोडं चमचा एक वेळेस नक्की खाऊन पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की थोडीशी मेहनत जास्त आहे पण चव किती छान आहे. आता ही ब्रेड पुडिंग लागली तर अशीच खाऊ शकता, कारण वाफ आल्याच्या नंतर ते पातेलं बराच वेळ आपण फ्रीजमध्ये देखील ठेवलेलं आहे, किंवा मग हे असंच झाकून तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता किंवा थंड देखील खाऊ शकता. ह्याच्यावरती आवडत असेल तर आपल्या आवडीची आईस्क्रीम देखील ठेवू शकता. तर अशी ही रसरशीत एगलेस ब्रेड पुडिंग खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.